हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण जन्माष्टमीचा काला. तर दुसरा दिवस आलेला आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला करतात किंवा कोणी संध्याकाळी पण करते. तर इथे मी लाही घेतलेली आहे आणि चण्याची डाळ भिजत घातली होती सकाळीच आणि पोहे भिजत घातले होते. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे. तर इथे मी ॲपल चिरून ठेवलं आहे, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, हिरवी मिरची, कोथिंबीर. तर आपण आता हे सर्व टाकणार आहोत आणि त्याच्यावर काय टाकायचं अजून. तर सर्वात पहिले दह्याने भिजायचं आहे. आपल्याला दही भरपूर लागते कारण जी लाही आहे ती भिजायला पण वेळ लागते आणि काला तयार केल्यानंतर आपल्याला तसा झाकून ठेवावा लागतो मुरण्यासाठी, कारण लाही थोडी कडक असते. आता यामध्ये आपल्याला अनारचे दाणे किंवा भरपूर टाकू शकता तुम्ही किंवा कमी टाकू शकता. तर इथे मी भरपूर अनारचे दाणे टाकणार आहे कारण दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर इथे लोणचं वगैरे दोन्ही प्रकारचे लोणचे, ॲपल, हिरवी मिरची, तर तुम्हाला जसं तिखट कमी जास्त पाहिजे ते, आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे. जेव्हा आपला काला आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपला काला तयार होतो तेव्हा कलर पण खूप छान दिसतो. तर इथे आवडीनुसार आपण तिखट टाकणार आहोत. मी 1 चमचा तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साखर, कारण दही खूप आपण घेतलेलं आहे म्हणजे भिजे एवढं. तर जवळपास 1 वाटी 1.5 वाटी आपण दही घेतलेलं आहे. तर साखर टाकून घ्यायची आहे आणि हा काला छानपैकी मिक्स करायचा आहे. एकदम हाताने असं एकजीव करायचा आहे काला. आणि काला म्हटलं तर कृष्णांच्या मित्रांना, जे गोपी आहेत त्यांना खूप आवडतो. या काल्याला हा काला मिळणं की खूप भाग्याचं असते. तर हा काला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम एकजीव पूर्ण जेवढं आपण साहित्य घेतलं ते एकमेकांना लागलं पाहिजे, सगळीकडे लागलं पाहिजे आणि म्हणूनच मग तो चविष्ट काला बनतो. आणि जेव्हा आपण याच्यावरती तुळशीचं पत्र ठेवतो तेव्हा हा काला पूर्णपणे प्रसाद म्हणून तयार होतो. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जन्माष्टमीचा आणि आजचा व्हिडिओ, कारण आजचा हा स्पेशल म्हणजे काल्याची रेसिपी. भरपूर जण काला करतात कारण कान्होबा बसतो, तर कान्होबासाठी पण काला केला जाते. आमच्या इकडे कान्होबा बसल्या जाते, कान्होबाची मूर्ती ठेवल्या जाते. आदल्या दिवशी त्यांची पूजा केल्या जाते, आगमन केल्या जाते. दुसऱ्या दिवशी त्यांना जेवण दिल्या जाते. काला केल्यानंतर मग विसर्जन करतात. तर अशा प्रकारे कान्होबा बसतो. आणि आता बघू शकता तुम्ही काल्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे. हिरवा, लाल, पिवळा अशा प्रकारचा जो काला आहे बघू शकता तुम्ही. कलरफुल आहे एकदम. पाहिल्याबरोबर खायची इच्छा होते ना तुम्हाला. तर नक्की या तुम्ही काला खायला माझ्या जन्माष्टमीच्या गोपाळकाला खायसाठी. तर काला कसा वाटला, टेस्टी वाटला की नाही हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि बघू शकता तुम्ही काल्याला एक सुंदर रूप आलेलं आहे.